सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। हे सुंदर सोहळ्याचं वार्तांकन चित्रीकरण करण्यासाठी साताऱ्यातील सुप्रसिद्ध जाणीव मराठी न्यूज नेटवर्कचे आर.डी. भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत। पत्रकार आर.डी. भोसले यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपण आरतीला प्रारंभ करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा सुखकरता स्वामी शंकरा आरतीयो वायु भावार्थियो वायु कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भुराननी विशाला भक्तीचे उदाहरण श्रुतिकंठ मेळा ऐसा शंकर शोभे उमा बेल्लाला जय देव वायु भावार्थियो वायु कर्पूर गौरा जय देव देवी जय सागर मंथन भैले श्यामाजी अवती तलावार सापडले प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरतीयो वायु भावार्थियो वायु कर्पूर गौरा जय देव सुंदर मगनारी संचालन मोहन सुखारी सतगुरु देवी वाचे उच्चारी अद्भुत जय देव श्री शंकरा स्वामी शंकरा आरतीयो वायु भावार्थियो वायु कर्पूर गौरा जय देव संसारी
भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारवेशं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्वपर्यन्ताया ईशा सार्वभौम सर्वाशान्तारात् पराराध पृथिवी समन्वपर्यन्ताया एकरायितशस्तोगो भवितमर्तार परमेष्टारो मरुतस्यावसन्वे आविष्टस्य कामप्रे विश्वे देवाः सदा सुदैति एकदन्ताय नोदन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। हर हर महादेव। कैलासनाथ शिवचन्द्रमौली हरिन्द्रमाता मुकुटिराय कारण्यगुरु त्याचप्रमाणे सुधीर महादेव शिंदे दाजी सुधीर सुस्वागतम। श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्वच भाविकांचं, भक्तांचं, ग्रामस्थांचं, नागरिकांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर एक चांगला सुंदर योगायोग म्हणजे आमच्या भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय सचिव व्यंकटराव मोरे बापू यांचा आज जन्मदिवस आणि वाढदिवस त्यांचा आज वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांनी सकाळपासूनच साजरा होतोय। सन्माननीय व्यंकटराव मोरे बापू यांच्या शुभ हस्ते आज सकाळी श्रींना लघुरुद्र अभिषेक आणि पूजा संपन्न झाली। त्याचप्रमाणे सकाळी खिचडीचं वाटप देखील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं। सायंकाळी 4 वाजल्यापासून आता 7 वाजेपर्यंत ज्ञान साधना संगीत कला मंच यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम देखील सुरू आहे आणि प्रथा परंपरेनुसार सायंकाळी 7 वाजता होणारी महाआरती, या महाआरतीचा मान देखील सन्माननीय सचिव व्यंकटराव सजीवराव मोरे बापू यांना दिलेला होता। आताच त्यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न झाली। खरं तर हे मंदिर उभं राहिलेलं आहे, या मंदिराच्या शेजारचं भव्य दिव्य हेमाडपंथी असं भैरवनाथ मंदिर उभं राहिलेलं आहे। या दोन्ही मंदिरांच्या उभारणीमध्ये, या दोन्ही मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या बरोबर, विश्वस्तांच्या बरोबर सचिव या नात्यानं सन्माननीय व्यंकटराव मोरे बापू यांनी अतिशय महत्त्वाची मोलाची भूमिका आजवर निभावलेली आहे आणि म्हणूनच परमेश्वराचरणी सन्माननीय बापूंना या पुढच्या काळात देखील दीर्घायुष्य लाभावं अशी आपल्या सर्वांच्याकडूनच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बापू केवळ या सामाजिक धार्मिक कामामध्येच पुढे आहेत असं नव्हे, तर साई शक्ती नागरी सहकारी पतसंस्था, जी पतसंस्था गेल्या 30-35 वर्षापासून गोडोलीमध्ये कार्यरत आहे, गोडोलीची अर्थवाहिनी समजली जाणारी ही संस्था अतिशय सहकार क्षेत्रामध्ये दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहे। सहकार क्षेत्राचे राज्य शासनाचे विविध मान सन्मान पुरस्कार हे देखील या संस्थेला प्राप्त झालेले आहेत आणि या संस्थेचं कुशल आणि कल्पक असं नेतृत्व सन्माननीय व्यंकटराव मोरे बापू गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। या पतसंस्थेप्रमाणे सन्माननीय बापू स्वतःच्या व्यवसायामध्ये अजिंक्य ट्रेलर या व्यवसायाच्या माध्यमातून देखील शेती आणि शेतीपूरक अशा अवजारांचं उत्पादन करतात आणि हा व्यवसाय देखील गेली अनेक वर्ष प्रगतीपथावर आहे। तर असं हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये यशस्वी मुसाफिर करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय व्यंकटराव मोरे बापू यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं अभिष्टचिंतन करूया, त्यांचा वाढदिवसाचं कौतुक देखील करूया आणि मी विनंती करेन गोडोली गावचे प्रथम नागरिक, या मंदिराचे प्रमुख मानकरी, शाहूनगरीचे लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य शेखर मोरे, आपण सन्मान्य बापूंना सर्वप्रथम पुष्पहार घालावा, त्याचप्रमाणे श्रीफळ देऊन त्यांचा आपण सन्मान करावा। श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आपल्या समस्त गोडोली ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व भाविकांच्या वतीनं सन्मान्य बापूंचा हा मान सन्मान आदर सत्कार आजच्या या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं केला जातो। बापूंच्या या सन्मानाबरोबरच आमच्या गोडोली गावचे सुपुत्र सुधीर शिंदे यांचा स्वतःचा रंजन इलेक्ट्रॉनिक्स या नावाचा व्यवसाय देखील ते अतिशय व्यवस्थित करतायत। वाडवडिलांनी घालून दिलेली शिकवण, संस्कार यानुसारच त्यांचं गोडोली गावामध्ये सगळं वागणं आहे आणि नक्कीच गोडोली गावाला या दोन्ही मान्यवरांचा खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय आणि या दोघांनाही भरपूर निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी परमेश्वराचरणी प्रार्थना, विनंती राहील। सन्मान्य शेखर मोरे पाटील यांना सुधीर शिंदे याचा देखील आपण सन्मान करावा, गौरव करावा। या ठिकाणी घालूया श्रीफळ
आणि पुष्पगुच्छ देऊन सुधीर शिंदे दाजी यांचं देखील आपण कौतुक करूया. टाळ्या वाजूया सुधीर शिंदे यांच्या सत्कारासाठी. चिंतन करूया, कौतुक करूया, अभिनंदन करूया. सामाजिक कार्यकर्ते रवी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा वाढदिवस करणारा आहे रवी पवार व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा व्यक्त होत आहेत. नगरपालिकेचे अधिकारी सन्माननीय प्रदीप साबळे साहेब हे देखील बापूंना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. भाविकांना विनंती राहील, कृपया आपण दर्शन घेतल्यानंतर शांततेत मंदिर परिसरामधून बाहेर पडावं. गोंधळ गडबड न करता परिसर. बापू मी जेव्हा मुंबईकडून आलो, माझं गोडोली गाव हे आजोर आहे, जगतापाड्यात राहिलो होतो. नंतर मुंबईकडून आलो, मुंबईकडून आल्यानंतर बापूच्या घरी माझं लहानपण गेलं. बापू नंतर आम्ही कॉलनीत आम्हाला घर बांधलं, तेव्हा आम्ही कॉलनीत राहिलो होतो. तेव्हा अडचण अशी होती, कॉलनीत जाताना एवढं चिखलातून आम्ही तुडवत जात होतो पालवी चौकातून गोळीबार डोंगरापर्यंत. तेव्हा बापूंनी मला एक दिशा दाखवली की रस्ता संदर्भात खासदार लक्ष्मणराव पाटील, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज त्या काळात राजकारणात होते. बापू त्यांचे कट्टर होते. त्याच्यातून बापूंनी पालवी चौक ते साई सोसायटी, डोंगर असो किंवा कुठले अंतर्गत रस्ते असतो, गोळीबारमध्ये ज्यांनी दिशा दाखवली, म्हणजे एक मी त्यांचे आदर का व्यक्त करतो की त्यांचं बोट धरून राजकारणात आलो. त्यावर मी कायमस्वरूपी त्यांचा आदर झाला आणि त्यांना वाढदिवसाला एवढंच शुभेच्छा देतो की त्यांनी कायमस्वरूपी मला गोळीबारमध्ये भरपूर सहकार्य केले. साई शक्ती पतसंस्था असो किंवा विकास कामाबाबतीत स्वर्गीय भाऊसाहेब महाराज मला जे ओळखत होतो राजकारणात आणायचं खरं श्रेय त्यांचे आहे. त्यांना ते सगळं श्रेय देतो राजकारणात. आणि या प्रगती पत्रात पोहोचलो त्यांच्यामुळेच पोहोचलो. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देतो मी. आपल्याला रवीकडनं पण समजली, पण मला एक भावलेलं त्यांचं एक गोष्ट म्हणजे अतिशय कल्पक नेतृत्व आहे. 100 वर्ष पुढचा विचार करून काही लोक काही गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करतात. बापूंचा विचार हा 1000 वर्ष पुढचा आहे. तर तो कसा, तर ते ह्या मंदिराचं आपण एवढं उभारणी झाली, या 7-8 वर्षात मंदिर उभं राहिलं. सर्वात पहिल्यांदा कुणी जर ही कल्पना मांडली असेल की दगडी मंदिर, हेमाडपंथी मंदिर करायचं, तर ते बापूंनी मांडली कल्पना. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची साथ लाभली. प्रमुख मानकरी आपले शेखर पाटील, सुनील पाटील असतील, यांनी त्यांना खंबीर साथ दिली आणि आपल्याला हे भव्य दिव्य असं त्यांचं कल्पकतेतनं तयार झालेलं असं मंदिर आपल्याला बघायला मिळते. ही एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटली म्हणून मी बोलायला खरं तर पुढे आलो. कारण सगळ्यांनी सगळं सांगून झालेलं आहे. बापू कल्पक आहेत, तेवढेच कामाला वाघही आहे, म्हणून आम्ही गोडोलीचे वाघ म्हणू आज त्यांना. धन्यवाद. महाशिवरात्रीचा योग आणि बापूंच्या वाढदिवसाचा योग अतिशय एकमेव योग. कवचित सकाळी बापू बोलताना मला म्हणले 50वा का 51वा वाढदिवस असताना असाच महाशिवरात्रीचा योग आला होता. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा पुन्हा महाशिवरात्रीचा बापूंचा वाढदिवसाचा योग. म्हणजे भाग्याचं फळ आहे बापू. तुम्ही जी ट्रस्टच्या माध्यमातून जी काम केले त्याचंही फळ आहे आणि अतिशय चांगलं तुमचं काम ट्रस्टमध्ये आहेच. आता आम्ही गेले 4-8 वर्ष बघतोय. इथून पुढं असं सगळ्या गोष्टी सहकार्य करावं एवढीच माझी बापू तुम्हाला विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द यानंतर श्री भैरवनाथ महादेव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आज दुर्मिळ योग आला आहे की आज महाशिवरात्री आणि त्यांचा वाढदिवस हा दुर्मिळ योग आज जमून आलेला आहे. खरं तर बापूंच्या प्रत्येक सामाजिक कार्यात मी त्यांचं जवळून कार्य बघितलेलं आहे. गोडोली तलाव असेल, तसेच भैरवनाथ मंदिर असेल, तसंच गोडोली गावची आर्तवाहिनी म्हणून जी ओळखली जाते, जी साई शक्ती नागरी शक्ती पतसंस्था, साई शक्ती
पतसंस्थेच्या माध्यमातून गोडोली गावातील बरेच बेरोजगार जे युवक आहेत त्यांना व्यवसायासाठी त्यांनी भरपूर मदत केलेली आहे, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. अशा या आमच्या गोडोली गावातील हरहुन्नरी माणसास म्हणजे आपले व्यंकटराव बापू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. संचालक सन्माननीय ध्रुपद मोरे जे वृक्ष समितीचे सदस्य देखील आहेत, त्यांना विनंती आहे आपण देखील आपल्या भावना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करावे. बापूंचं सर्वांनी कौतुक केलंय. मी अजून काही एवढा मोठं नाही बापूंचं कौतुक करण्यासारखं, तरी पण बापूंच्या कामाचे मी स्वतःहून बघितलंय. बापूंचं काम कसं करण्याची पद्धत, बापूंनी प्रत्येक कामात सक्रिय सहभाग असतो आणि बापू प्रत्येक ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. मी जय शिवराय मंडळ त्याचबरोबर दुर्गा माता प्रतिष्ठान आणि हॉटेल ग्रीनलँडतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अनेक क्षेत्रात काम केलेलं आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण उद्योजकांना सर्व सामाजिक स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. हे समोर जे मंदिर दिसतंय त्या मंदिराचा उभारणीमध्ये सर्व गोडोलीकरांना बरोबर घेऊन सर्वांच्या विचाराने हे मंदिर उभं केले. यावेळेस एक सांगावंसं वाटतं की बापूंचा आणि माझा गेली 30-35 वर्षाचा परिचय आहे. आपल्याच या शाहूनगर भागामध्ये विशाल सैनी हायस्कूल 1990 साली स्थापन झालं आणि त्या स्थापनेनंतर त्या विशाल सह्याद्री हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये, त्या हायस्कूलच्या विकासामध्ये, त्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये बापूंचे मित्र सतीश कुलकर्णी यांच्यातर्फे ते हायस्कूल सुरू झालं होतं आणि बापूंनी बाळासाहेब अध्यक्ष होते आणि बापूंनी आपले कर्तव्य म्हणून आपल्या या गोडोली परिसरात एक शाळा म्हणून मला आणि आमच्या हायस्कूलला वारंवार सहकार्य केलं आणि ते सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही. आणि विशाल सह्याद्री जी शाळा नावारूपाला आली ती केवळ बापूसारख्या सर्व कार्यकर्त्यांच्या, गोडोलीकरांच्या सर्व माध्यमातून ही शाळा कार्याला आली. मी बापूला या प्रसंगी अनेक शुभेच्छा देतो आणि असाच वारंवार वाढदिवस त्यांचा दरवर्षी साजरा होईल ही सदिच्छा व्यक्त करतो. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. प्रदीप साबळे यांचा आपल्या सर्वांना परिचय आहे आणि गोडोली ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, साई शक्ती बदल होते पदाधिकारी आणि बापूंच्यावर प्रेम करणारे इतर सर्व सभासद बंधू भगिनींनी, या ठिकाणी जे कोणीतरी लीडर असावं लागतं आणि तो लीडर असल्याशिवाय कामाला गती येत नाही. आणि अशी गती मी तर मेजॉरिटी म्हणतोय की जे 2016चं जे इलेक्शन झालं ते इलेक्शन भैरवनाथ देवानं सांगितलं की बाबा कुठल्या तरी काही कारणानं तुम्ही एकत्र याल आणि ते एकत्र आल्यामुळं एवढं मोठं काम की बरेच दिवस पेंडिंग राहिलेला विषय होता. आणि ही जी धडपड आहे आणि जे ट्रस्टी होते भरतदादा असतील, बापू असतील आणि थोडी ही रिटायर्ड माणसं होती आणि मेजॉरिटीनं वेळ देणार. जनरली काय होतं
व्यावसायिक माणसाला वेळ अजिबात नसतो आणि योगायोगानं बापूंचा चिरंजीव पाहू लागला. भरत आता रिटायर झाले. आमचे बंधू देखील असतात पण ते कामापुरतं असतात. इतका वेळ नसतो या रोजच्या व्यापाला व्याप जास्त असतो हा रोजचा. पण अशा ठिकाणी मेजॉरिटीनं वेळ दिल्याशिवाय ही चांगली कामं होऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणजे एक तरुण भारतला एक सुविचार होता की संस्कार हे संस्कार तुमचे आई वडील आजोबा यांच्या रक्तातून आलेले आहेत. ते संस्कार असल्याशिवाय शिक्षण नाही. चांगलं शिक्षण असल्यानंतर तुम्हाला संगत मिळते आणि ती संगत त्याच लेवलची राहते की त्या निमित्तानं आपले आचार विचार विहार सगळे बदलतात आणि त्या संगतीचा परिणाम अनुकरण करतो आपण. त्यातलं टिपकासारखं काय घ्यायचं काय सोडून द्यायचं आहे. आणि असं बापूंच्या बाबतीमध्ये मी ऐकलं बरेच वेळा. मी गावात नव्हतोच बरेच वर्ष पण तरी देखील एक सामान्य क्लार्क राहणारा माणूस पण एक उर्मी होती की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा सगळं चांगलं होतं तेव्हा सगळं वा वा छान छान छान. पण कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा अडचणी असतात त्या अडचणीतून मार्ग काढणं हा त्यातला महत्त्वाचा असतो. एखाद्या तुम्ही उंच पठारावर चालत जाताना वेडी वाकडे वळण आहेत अनेक काट्याला जोडत आहेत की जाताना खूप टोचतात तिकडे तिकडे वेडी वाकडे. पण ज्यावेळेस तुम्ही त्या पठारावर गेल्यानंतर जेव्हा आल्हाददायक हवा जी आपल्या पाठीला लागते तेव्हा जे अथक परिश्रम तुमचं झालेलं आहे हे अर्धा तासात एक तासात तुम्ही विसरून जाता. तसं हा आपल्या जीवनाचा भाग आहे की एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर. आणि दुसरं महत्त्वाचं या मराठी कुटुंबांना किंवा या सध्याच्या लोकांना आपलेपणा प्रेम फार कमी झालेलं आहे. कुटुंबाबद्दल तर कमी झालेलं आहे. डबक्यात पाणी कसं आटून जातं अशी माणसाची माया फार कमी झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. माझा भाऊ आहे माझी बहीण आहे अमुक आहे म्हणजे हे बरोबर घेऊन जाणं हे त्यातलं अतिशय महत्त्वाचं गमक आहे. आणि हे गमक हे बापूंनी पाळले. दोन्ही तिन्ही संस्था अतिशय सुंदर केलेलं काम आहे. पतसंस्था चालवणं म्हणजे पारदर्शक व्यवहार आणि ते व्यवहार सांभाळत असताना त्यांच्या हाताखाली जी माणसं आहेत ही अगदी विश्वासाची माणसं आहेत आणि त्याशिवाय त्या लिडरला पुढचं काही कामच करता येत नाही. एकटा माणूस काही करू शकत नाही. त्याला सगळ्यांची साथ असावी लागते. आणि या गावाच्या वतीमध्ये हे जे एवढं हेळंबरे हे मंदिर जे झालं हे मंदिर हे गावाचं अतिशय नाक झालं. अशी मंदिरं नाही आहे कुठं. आम्ही 2-3 ठिकाणी पाहिलं परंतु इतकी कला कौशल्याने इतका अपडेटपणा हे झाला नाही. तर मित्र हो या ठिकाणी या आपल्या चेअरमन यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरीची प्रार्थना. ओके धन्यवाद. हॅलो. आज बापूंचा वाढदिवस. बापूंचा माझा संबंध फार अगदी लहानपणापासून बालपणापासून आहे. आम्ही बापूंनी किती कष्ट घेतले सुरुवातीला ते मलाच माहिती आहे. त्याचा साक्षीदार आहे. सुरुवातीला आम्ही हॉटेल वगैरे चालवलं. हॉटेल नंतर ते आधी पूर्वी कुठं गुराळ वगैरे चालू होतं. सगळे व्यवसाय करून झालेले आहेत त्यांचे. आणि शेवट त्यांनी नंतर काही त्यांचे मित्रपरिवार जोडून कारखाना सुरू केला ट्रॉलीचा. आणि कारखाना सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेतली आणि शेती व्यवसायातील सर्व प्रकारचे अवजारे ते आता सध्या बनवून त्याचं वितरण करतात. अशा बापूंना मी माझ्या वतीने आणि नांगरी पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि इथून पुढचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो त्यांना लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. हर हर महादेव. महादेव. आयुष्यात काहीतरी करण्याची उर्मी जर माणसाच्या मनात असेल तर निश्चितच तुम्हाला मार्ग मिळत असतात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. सुरुवातीचं पूर्णपणे आयुष्य ते शेती करणे आणि आईवडिलांच्या बरोबर शेतीत काम करणे. परंतु कायम मनात अशी एक उर्मी असायची की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि नोकरी न करता व्यवसाय केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात नोकरी करावी लागली. नोकरी करत असताना सुद्धा चांगल्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. व्यापारी क्षेत्रात हेम एजन्सी सारख्या कंपनीत काम केलं. सैनिक स्कूल सारख्या एका उच्च प्रतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जिथं प्रामाणिकपणा आणि शिस्त काय असते याची मला तिथं प्रचिती आली. आणि पुढील आयुष्यात या दोन गोष्टी मला कायम प्रेरणा देत राहिल्या. माझा व्यवसाय वृद्धिंगत होत गेला. व्यवसायात मला माझ्या चिरंजीवची फार मोठी साथ मिळाली.
समाजकार्याची आवड तर लहानपणापासून होती. रवीनं आपल्याला सांगितलं. म्हणजे भाऊसाहेब महाराजांचा आणि माझा संबंध मी अर्धेचड्डीत होतो तेव्हापासूनचा. हे शेतीचं काम पाहत असताना, वडिलांच्या बरोबर जात असताना भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर आम्ही इकडं तिकडं फिरत असायचो, शेताची कामं पाहायचो. त्याच्यानंतर 1979 सालापासून हॉटेल आशा भवनमध्ये एका टेबलवर बसून रात्रभर चिठ्ठ्या लिहिण्याचा प्रकार केला. गावच्या सर्व इलेक्शनमध्ये सतरंजा उचलल्या. भाषण कसं असतं, भाषण कसं करायचं याची कुठलीही कल्पना नसताना योगायोगानं ओघानं सर्व होत गेलं. बोलायची आपल्या मनानं थोडंसं कळायला लागलं की आपण काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. गोडोलीत साई मंदिर बनवायचं तर त्यावेळेला सुद्धा साई मंदिरासाठी चव्हाट्यात मीटिंग झाली आणि त्यावेळेला माझे 2 शब्द होते. बाबांना ते खूप आवडले की साईबाबांनी कधीही स्वतःची जात सांगितली नव्हती. साईबाबा हे कुठल्याही जातीचे आज तागत कुणाला कळलेलं नाही, परंतु ते साईबाबांचं मंदिर सुद्धा आपल्या गोडोलीत झालं. त्यानंतर या गोडोलीचं ग्रामदैवत ज्या भैरवनाथावर माझ्या वडिलांची सुद्धा अंतिम श्रद्धा होती, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि जीर्णोद्धार करण्यासाठी पडेल ती किंमत मोजायची माझी तयारी होती. सुदैवानं या राजाराम मोरे दादा आमचे, शंकरराव मोरे हे प्रमुख मानकरी आमच्या भावकीचे, पण त्यांची सुद्धा दादांची फार पूर्वी इच्छा होती की या भैरवनाथाचं मंदिर व्हावं. 11,000 रुपये त्यांना मिळाले होते डांगरेबाईंच्याकडून. त्या माध्यमातून पैशाची सुरुवात झाली, पण तदनंतर बँकेच्या माध्यमातून पैशाला पैसा कसा जोडवायचा हे भरतदादांच्या आणि आमच्या कल्पनेतनं आम्ही पैसा वाढवत गेलो. पैसा झाला, पैसा आला आणि या मंदिराची प्रतिकृती इथं तयार झाली. सर्वांना आम्ही पाहायला सुद्धा पाठवलं होतं. पण मला आज तागायत या मंदिरात कुठल्याही माणसानं एकही चूक अशी दाखवली नाही आणि कुणी त्या वाकड्या नजरेने सुद्धा पाहिलं नाही की हे असं काय करताय, तसं काय करताय. प्रत्येक गोष्ट झाली त्याच्यात प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाचं प्रेम, प्रत्येकाची आपुलकी. आणि त्याच्यानंतर 21, 22, 23 डिसेंबरमधले जे आमच्या मंदिराच्या लोकार्पणाचा जो कालावधी होता त्या दरम्यान सुनील मोरे पाटलांनी जे काही नियोजन केलं आणि संपूर्ण गाव, लहान थोर लहान मोठं गावचं महिला वर्ग, माहेरवासनी आणि सर्व ग्रामस्थ एवढ्या एकीनं आणि मोठ्या प्रेमाने या मंदिराचा कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आज या मंदिराचं भव्य दिव्य रूप पाहून सर्वजण आनंदित झालेत. मला याचं पूर्णपणे मानसिक समाधान आहे. मी कृतार्थ झालो, मी धन्य झालो असं या परमेश्वर चरणी लीन होऊन म्हणतो. जय हिंद, जय महाराज. त्याशी म्हणे फुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्याच्या अगोदरचा चरण आहे.
हर हर महादेव. आजचा हा महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं आयोजित भक्तिगीतांचा भक्ती रचनांचा सुंदर सुश्राव्य कार्यक्रम ज्ञानसंगीत कला मंचाचे सन्मान्य सुभाष आबा जाधव आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी या ठिकाणी सादर केला. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सन्माननीय आबा जाधव त्यांचे सर्व सहभागी कलाकार यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो.